पिगमी गोळा करत होता ना, मग आता पिगमी गोळा करणं हे याच्यात काय संबंध? इथं प्रॉपर्टी घेत होते 12 प्लॉटिंग त्यांच्या घराच्या वरून. हो, ते 12 प्लॉटिंग होते. त्यांना मी विचारलं होतं की का घेतात, तर एवढी प्लॉटिंग आपली आर्थिक व्यवस्था तर चांगली नाही, म्हणजे एवढी नाही ना मोठी, मग तुम्ही कसं काय घेतात प्रॉपर्टी? तरी पण म्हणले असं दलालीचा प्रकार एक प्लॉट त्यांच्या नावावर करून द्यायचं आणि नंतर मग त्याचे पैसे देऊन जे उरतील ते आपल्या पैसे ठेवायचे, असं एक दलालीचा प्रकार पण करत होते प्लॉटिंगचा. हा मध्ये कोणी पण करतो, एकटा महादेव नाही. प्लॉटिंगचा व्यवसाय जगातले अनेक लोक करतात, कुठेही करतात. त्या 2-5 रुपये त्याला यश गेलं असेल कदाचित, विकून टाक, 2 रुपयाला घ्यायचा, 2.25 अडीचला विकून टाकायचा. तरी हे म्हणून त्यांनी 10-12 वर्ष काढले होते. बबन भाऊ आहेत, त्यांचा भाऊ सुंदर भाऊ म्हणून मोठे भाऊ इथं त्यांच्या दुकानी 10 वर्ष त्यांच्या इथं मुनीम वगैरे केली. मग जेव्हा हे आम्ही घर बांधलं 2020ला, त्यावेळेस त्यांनी सोडलं. तरी म्हणलं मी सोडू नका की दुसरी सवय लागते तुम्हाला, म्हणजे जरा कामात असल्याच्या नंतर माणूस टाईमवर घरी येते, सोडू नका म्हणलं तरी सोडलं त्यांनी. नंतर दलालीच्या ह्याच्यात लागले. पहिलं दलाली करत नव्हते, प्लॉटची दलाली पहिलं करत नव्हते. कमिशन बेसवर ताई कोणी पण काम करतं, एकटं महादेव नाही. जगातले कितीतरी लोक प्लॉटिंगचा हे असल्यावर सतीश करतच ना व्यवसाय, कोणी पण करेल. तर एवढा अत्याचार कसं काय झाला, एवढं अचानक, म्हणजे एवढं बेदम मारले. तेच तुम्ही फोटो बघितले ना, फोटो पाहिला डायरेक्ट असा आहे. मला तर अजून दाखवले नाही सगळे फोटो, तुम्ही बघू बी नका. हा लयच बेकार गळा बघ किती डेंजर, डायरेक्ट माणूस जगणार कसं? एवढा अत्याचार काम. हे काही राजकारणी होते का गुंडाशाहीचे होते? राजकारणाचं नाही, मारलं तर का मारलं मग? कारण तरी पण सारखं आम्ही पोलीसच्या चक्रा घालतच राहिलात. सगळे शांत बसलेस. मी स्वतः पोलीसकडे गेले, PI कडे इथल्या बी. सारखी मी असं म्हणजे असं बंद पडूच दिलं ना, मी सारखी जायची. मी ते कॉम्प्युटरवर ऑनलाईन FIR बघत होतो परळी पोलीस स्टेशनचे. ऑनलाईन FIR मध्ये मला लक्षात आलंय, मला काही कोणी सांगितलं नव्हतं प्रकरण. दाबलंच होतं तुम्ही थोडं वाचा फोडली म्हणूनच आम्हाला काहीतरी न्याय मिळाला. आत्मविश्वासच जागा झाला. जेव्हा सभागृहात जितेंद्र आव्हाड साहेबांनी बी मांडलं होतं, त्यांनी बी म्हणजे बापू आंधळे ह्यांचं पण मांडलं होतं, दोन्ही पण मांडलं होतं. मग त्याच्यात पण थोडस वाटलं काहीतरी काढतील, मग तर काही तर सगळी दाबादाबी केली, त्याच्यामुळे काय निघणार. मग तर जेव्हा तुम्ही काढलं तेव्हा खूपच आत्मविश्वास वाढला माझा. आता न्याय म्हणजे पाहिजे का, तर केलंय का हे आता हे पुढे चलून जर हे लेकरं बाहेर गेले तर घरी येऊस तर माझ्या जीवात काय राहणार? माझा नवरा असा हसत गेलेला, माझा नवरा मारलाय असंच वाटणार ना माझ्या मनाला. घरून गेलेले 6:30 वाजता. या 2 लेकरांची उमी बाबाची टेस्ट होती पोतार शाळेत ते 2 होते, त्यांची उमी बाबाची टेस्ट होती. त्यांना सोडलं गेले, तरी पण मला स्वयंपाक. इन असोसिएशन विथ रामराज धोतीज शर्ट्स कुर्ताज प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. पुण्यात अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार बैठकीला हजर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांचे मित्र. PI राजेश पाटील, अधिकारी महाजन यांना सह आरोपी करा, धसांची मागणी. तर मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धस मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार. नितीन बिक्कडनं धनंजय मुंडेंच्या निवासस्थानी बैठक केली. वाशिममधील आरोपी फरार करण्यात नितीन बिक्कडचा हात. फरार आरोपी कृष्णा आंधळेवरून सुरेश धसांचा आरोप.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सुरेश धस यांना पूर्ण पाठिंबा. धस कोणाला भेटले काही देणं घेणं नाही, धसांवर आमचा विश्वास. मस्साजोगकरांची भूमिका. ग्रामस्थांसोबतच्या चर्चेनंतर धसांकडून केज पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्यासोबतही चर्चा. आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती. बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय. वाल्मिक कराडचा सहकारी बालाजी तांदळेला सहआरोपी करा, धनंजय देशमुखांची मागणी. तर मी पोलिसांना तपासासाठी मदत करत होतो. पोलिसांनी गाडी वापरल्याच्या आरोपांवर तांदळेचं उत्तर. आमदार सुरेश धस महादेव मुंडे कुटुंबियांच्या भेटीसाठी परळीत. हत्या प्रकरणी SIT चौकशीची मुंडे कुटुंबियांची मागणी. सोमवारपर्यंत आरोपींना अटक न झाल्यास उपोषणाचा इशारा. ठाणे महापालिकेच्या अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात दिवेकर आक्रमक. फाशीच्या प्रतिकात्मक दोर लावून इमारतीत रहिवाशांचं आंदोलन. नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळं हटवण्यास सुरुवात. सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका ॲक्शन मोडवर. काठेगल्ली परिसरातील दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप करत मारुती मंदिर उभारण्याची मराठा समाजाची मागणी. सकल हिंदू समाजाकडून आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नाशकात साधू महंतांची धरपकड सुरू. महंत सुधीरदास नाशिक पोलिसांच्या ताब्यात, तर महंत अनिकेत शास्त्री नजर कैदेत. अतिक्रमणाविरोधी कारवाई दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून खबरदारी. निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कोकाटेंवर पुढील कारवाई. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका. सदनिका घोटाळ्यात माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झालेल्या शिक्षेची ऑर्डर. विधानसभा अध्यक्ष बी फायनल क्लोज. आरोपी सापडत नाही अशा अवस्थेत ठेवलेली फाईल आम्ही गेलो की म्हणायचे ठीक आहे तुमच्याच प्रोसिजरमध्ये. आता जे ते आहे ते तर म्हणले कायदाच बदललाय, पहिल्याच अधिकाऱ्यांनी चूक केली. 100दा गेलो मी त्याला फोन लावला. तुम्ही त्याचं लोकेशन घेता ते भरशीटीत मेलं काय कळत नाही. इकडं तिकडं नाही हे कोर्टाच्या समोर कोर्टाच्या समोर आणि आणून तहसीलच्या पुढे नाही टाकून तिथं जागेवर थोडस तिथंच मारलं जागेवर. गाडीला रक्त फिक्त लागलेलं आहे. गाडीला चप्पल स्वतःच आहे. पुन्हा आणि पुन्हा माझ्या भावाला म्हणते तर गाडी घेऊन जा. ते म्हणला गाडी कसं घेऊन जावं, गाडी अजून पोलीस स्टेशनलाच आहे त्यांची, आम्ही आणली नाही. आमचा आरोपीच नाही मग गाडी कसं आण. गाडी त्यांनी 9 वाजता बॉडी गळती सकाळी 7 वाजता त्यांना सापडते बॉडी. रात्री मोटरसायकल नेली 9 वाजता, बॉडी गळती सकाळी 7 वाजता. त्यांनाच कसं काय पोलिसाला सगळं आणि पुन्हा सगळे कागद असून आमच्या गावच्या सरपंचाला फोन जात नाही, डायरेक्ट सतीशला फोन जाते सकाळी सकाळी. हा मग सतीशचा मेहून नाही म्हणून मारलं का काय म्हणून मारलं, मग हे तरी आम्हाला सांगावं ना नेमकं काम. काय दुश्मनी नाही सतीशची कोणाशी दुश्मनी नाही, महादेवरावची दुश्मनी नाही. डायरेक्ट पोलिसाचा फोन मला केला. वाटतं प्लॉटिंगच्या धांद्यामध्ये त्याला यश आलं असेल बिचाऱ्याला. त्याच्या 2 रुपये मिळाले असेल म्हणून तो करत असेल. रात्रीचा उशिरा एक यायचा. प्लॉटिंग आता ज्यांनी घेतली मग तेच आरोपी असेल ना, शेतच होऊन जाईल ना. कमी न मागितले, त्याच्यानंतर पाहुण्यानं घेतली आणि पाहुण्याचं झाले इसार पावती 50 लाख द्यायचे ठरलं होतं आणि थोडी इसार पावती. तर मला थोडं काम असल्यामुळे मला फोन आला, मी कोर्टात होतो. मी म्हणलं 2-3 वाजता जाऊ. नाही मग त्याला 10,000 देतो म्हणजे 10 लाख ते आम्ही चाट्यानं 2 दलाल घेऊन गेले. 10 लाख देऊन चिठ्ठी घेऊन आले. तर मला म्हणजे 1 तारखेपर्यंत अजून त्याला 50 लाख द्यायचे, 60 लाख द्यायचे. तर पुन्हा 1 महिन्यात रजिस्ट्री करायची. मग ते प्लॉट ह्याने आधी मागितले, नंतर पाहुण्याने घेतले, नंतर हेच प्लॉट घेते 2-4 महिन्यालाच. मग तेच रिझनच ते असं समोर येणार साहेब. हे 100 सगळे सबूतच हे केले. समोर कोणी येणार ना सबूत समोर येणार. 2 गटात 8 दिवसाखाली असल्या हाणामाऱ्या झाल्या. चौकाने यांनी माणसं मारले होते. हो 8 दिवसाखाली या प्रकरणात 8 दिवसाला. नाही 4 दिवस आम्ही तिरुपतीत होता. रस्त्याने वाल्मिक माझ्या संघच होता तिरुपतीला शुक्रवारी गुरुवारी संध्याकाळी आले. मार्केटची बॉडी सगळी आम्ही 17-18 तारखेला तिरुपतीला गेलतो. वाल्मिक
आमची सगळी बॉडी गेली मार्केटची. तर येतानाच ते कुठलं तरी एक मारुती मंदिर तिथं फोन आला ह्याला की हानमार झाली, हे झाली. ते मला जाय तुम्ही माय घाल तिथं पोलीस स्टेशनला जाय, ते आमच्या इथल्या राजाला जाय, ते राजासंग जातं जाय तिथं माय घाल पोलीस स्टेशनला फोन कर, हे कर, तिथं मी सांगतो केस करायला. तिथं माझ्यासमोरच जातं एक 3 दिवस, म्हणजे ते 17ला झालं, 17लाच झालं भांडणं यायची. 18ला आम्ही आलो इथं, 19ला 20ला रात्री झाला हे कार्यक्रम. 21ला रात्री झाला. 21ला रात्री 19ला आम्ही सकाळी 19ला आलो. 19ला घरी म्हणजे 20ला घरी आले, 20ला भेटायला आले होते इथं घरी प्रसाद घेऊन बालाजीचा. मी इथं आलो, प्रसाद दिला. मुलगी कुठतरी वरी पाणी पिणे देवाला महादेवाला पाणी बघायला गेलते. इथं बसली होती लिकापडीत. मी म्हणलं हे फलण्याची जेवढी 20,000 आली हे घ्या आणि हे प्रसाद. म्हणलं कुठे गेली तर बाहेर गेली. म्हणलं एवढं बोलून गेलो. ते 20 तारीख हो दादा होते 20 तारखेची सुद्धा कलम मी जे दिले 20,000 ते जमा आहेत. 20 तारखेला 4 वाजता जे दुसऱ्यानं काही दिले ते जमा आहेत. म्हणजे 20 तारखेपर्यंत कम्प्लीट आहे. फक्त 21च लिहायचं राहिले. फक्त ज्या दिवशी झालंय त्या दिवशी चहा देखील प्यायला चहा आता डायरेक्ट दाखवायचे असल्या तर 2010 पासून जसं माझं लग्न झालं तसं 5 रुपये पण लिहून ठेवायचे. नोटा कशा आहेत, माळव आणलेलं, ते नोटा, बिस्किट पुडा आणलेला लेकरांना ते पण लिहून ठेवायचं. जसे मारवाडी खातं 1 रुपयाचं इकडे तिकडे नाही. पेट्रोल 30 रुपयाचं, 50 रुपयाचं, काही भाजीपाला काही बी. पुन्हा बाहेरची व्यसन नव्हती, फक्त तंबाखूची. बाकी बाहेरचे पानपट्टे तंबाखू खाऊन तोंडातली तंबाखू तशीच तंबाखू तोंडातच होती. ते तंबाखू सुद्धा नसेल, तंबाखू खाऊन किती वेळ लागत हे करा. मला तर वाटतं ज्या पद्धतीने ते फोटो बिटो दिसतात ना, समोरून वार नाही केला, हे मागून येऊन पकडून पहिला हे कार्यक्रम केला त्यांनी. नाहीतर महादेव हे आणि 1 2 3 लोक नसावेत, जास्त लोक 5-6 जण येतात. 5-6 जण. कारण त्यांची एकूण तब्येत पाहता 1-2 ऐकत नव्हतं. काय सांगता येते साहेब, काय सांगता येते. आता संतोष भैयाच्या ह्याच्यात पोलीस इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यात पोलीस असले तर म्हणून तपास करत नसले तर ते तरी काय सांगावं आपण. पहिले तर सगळे पोलीस मेन आपला दोषच प्रशासनावर आहे. सगळं प्रकरण दाबलं. इंटरनॅशनल पोलीस हेच काढावं, CDR काढावायचा. LCB ला गुन्हा वर्ग LCB कडे दिला, मीच पत्र दिलं. आमच्या हायकोर्टात केस चालू आहे. हा ठाकूर साहेबांना. आपण स्वतः LCB ला गुन्हा वर्ग करा म्हणून दिले, तरी त्यांनी पुढे दिलं नाही. एका SP ला भेटलो मी जाऊन. परळीच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर फाईलच काढली नाही. दाराला किती चक्र मारले त्याची गणत नाही. आज किती 22 तारीख आहे. 22. एवढं सापड्यातलं जर ते आरोपी काढते तर एवढी बॉडी पडून एवढे त्यांना सबूत सापडून त्यांनी बॉडी आरोपी काढले नाहीत म्हणजे. पंधरा महिने झाले. काय अशोक पिता दत्तात्रय मुंडे म्हणजे भावाच्या नावाने फक्त आवक लिपिक केलं, पुढं काहीच नाही. परळी बंद केली, सगळं केलं. इथं झाले मर्डर झाला, परळी बंद करून प्रकरण झाकून टाका. व्यापारात हा परळीत तेवढंच मर्डर झाला, परळी बंद करून प्रकरण झाकून टाका, असं झाले. नुसतं बंद करायचं. हो साहेब लय लोकांनी आपल्या गावात 2 गावचे ना भोकला प्लस सगळे व्यापाऱ्यांनी ते मंजुरी देऊन परळी बंद केली ती ना.
काहीतरी 2-2.5 लाख रुपयाची रक्कम बी बरोबर सोबत होती. 2 लाख रुपये तर नक्कीच असावे. एकाचा फोन 2.5 लाख मला पण 2-2.5 काय असतील आणि कंपल्सरी 1,00,000-2 लाख तर कवा खिशात. कवा नुसता बी फोन असायचे, केला मी हो. फलाण्याला द्यायचे लाख रुपये आहेत का, लगेच आलोच म्हणायचे, लगेच टेबलावर ठेवायचे जायचे. कारण हे आमचं थोडं राजकीय असल्यामुळे चावल चोटे असल्यामुळे तिथं थांबतच नसत. ते रुमाला असा बांधलेला असा फक्त डोळे उघडे. आम्ही कुणाचे आले टेबलवर काय फोटो मारले हो सतत वापरा आणि सुद्धा हो. घरचं पाणी कुठं तरी हातात काय नाही, कुठं रुमाल बाहेर पण गेलो. सापडला नाही त्या ठिकाणी. त्या दिवशी पण रुमाल सोबत होता. मग तो रुमाल त्यांचा सापडला नाही. मग तिथं मारले का काही का उचलून नेऊन मारलं, अपहरण करून मारलं हे पण माहिती नाही ना. गाडी नेऊन पुन्हा जर बॉडी आणून टाकली असली ते तर काय माहिती आहे यांनी काय केलं आणि काय ठेवलं ते. काय वय 38 वर्ष वय किती लहान आहे, तरुण आहे ना तो एकदम. आता करणारे ना असं करून ना एवढं लेकरायचा बाप मारून ये. त्याच्या पाठीमागं बघावं ना, बघताना बघावं ना त्या जे कोण दरिंदे आहेत त्यांनी बघावं ना पाठीमागं की त्याच्या मागं कोण कोण आहे कोण नाही. मायबापायला लेकी सारखं सांभाळत होते. सर्दी झालं म्हणलं तर भोपल्याला जाऊन मायबापायला आणत होते. 8-10 दिवस म्हणले मी असं आई वडिलांनी सांभाळणार आहे, मला कशाला देव कमी पडू देईन मला. मग आता आई वडिलांनी कसं सांभाळायचं मला वाटतंय माझा आशीर्वाद कसा पोचला तर माझ्या पदराखाली कसा लपला सत्य. लेकर बी रोज विचारते गुन्हेगार मम्मी पप्पाईनं काय केलं असेल, का केलं असेल पप्पाईचं असं. आयुष्यात एनसीबी गुन्हा दाखल नाही कधीच. आज गावात ग्रामपंचायतसाठी लोक उभा टाकले ना ह्यांनी फक्त मतदानाला जायचं, कसलंच नाही. कुणात फिरायचं नाही ना, कुणाचे पैसे घ्यायचे नाहीत ना, काहीच नाही. बोलायचं देखील नाही. आम्ही गुन्ह्या बांधायला आता एवढ्या गल्लीत आहे ना, एका बी बाईला त्यांची ओळख नाही. एवढ्या गल्लीत आता आम्ही 4-5 वर्ष राहिलात, एका बी बाईची ओळख नाही त्यांची. माणसाला नाही ना, काहीच नाही. आपापलं काम 25 करणं. वर्ष हमारी केली. आम्ही तळे बंधारे खडे काही विखुरले. एकदा खडे खंदाय नेलं तर एवढा पुढं आलते माझ्या वागा. 5-6 महिने गेला लग्नाच्या अगोदर ते बुटाच्या कारखाने काम करायला कंपनी पुण्यामध्ये पुण्यात लग्नाच्या अगोदर समजायला लेकरांनी खाऊन पिऊन ते बघायला जायचं. माझ्या लेकरानं झोपायचं आणि त्यांना येताना त्यांनी टिकताला पैसे दिले. मारायचे लेकर होते त्याला कमी तर 10 रुपये कमी तर रुपये खर्च वाटत नव्हता. पण कुणाला परत बी बोलत म्हणजे ना घरात बी स्वयंपाक केला ना, अशी एक जर पोळी उरली तर म्हणायची ही का उरली. लागतंय तेवढंच करायचं, लागतंय तेवढंच खायचं. उपाशी बिरायचं नाही, काहीच नाही. जास्त वाटोळं बी करायचं नाही. पण काही पदार्थ खायचे असे तर पावभाजी असो, पुरी भाजी असो घरीच बनवायची. हॉटेलमध्ये कधी जायचं काही बी घरीच बनवून घरीच खा. पुरीने घरी केली तर म्हणायचं आमच्या आई वडील रानात खायचं आणि तुम्ही पुरी भाजी करून खायला. ह्यांनी म्हणायचं बोलवा तुमच्या आई वडील दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या रविवारी बोलवायचं. मी म्हणायचं माझ्या लांबशी आहे आम्हाला कशाला बोलले तिथे म्हणायचे. लेकाला पुरी भाजी लेकाली गिळत नव्हती. आम्ही म्हणलो की आम्ही करून देतो. इथं जर आम्ही कधी आलो तर म्हणायचं चपात्या पोळ्यात बनव. इथं काजू करीची आम्ही घरीच भाजी आणतो, पनवेलची घरीच भाजी आणतो. कोणी लेकराचा लाड करीत नसेल. आता त्या दिवशी डॉक्टर म्हणलं बाई आता तू रडू बिडू नको. त्या माणसाला जर डॉक्टर बीपी आली तुम्हाला कोण उचलून घेईल. आमचा उचलणारा आम्हाला गेला. परत कधीच बोलत नव्हता. आणि वूड बस बी मारवाड्यातच होते. 2001 ला सुनील कोटेचे 850 रुपये सुनील कुटेच्या मारवाडी. सायकल वर जायचे. आमचं लग्न झाल्यावर म्हणले आता कनेरवाडीतून म्हणजे सायकल वर जावाई. तोपर्यंत पायानं येणं जाणं.
म्हणजे हे झाला त्यावेळेस पुन्हा गाडी घेतली. पण तरी पण कुणाच्या गाडीवर जायचं नाही, नसली सायकल तर पाठीपर्यंत पाय न्यायचं आणि एसटीनं जायचं स्वतः. पहिले सायकलवर येतात, म्हणतात लग्न जमलं तसं म्हणले कन्यारवाडीतून कसं मी सायकलवर जाऊ. मी तिथला जाऊ आई म्हणले नाही मी जाणार नाही सायकलवर. पुन्हा पायानं चालू केलं. त्यांचं गाव भोपला. थोडस त्या गावातून कसं सायकलवर जाऊ म्हणायचं. 11 वाजूत किती वाजूत तेव्हा काही झालं नाही. तसले जंगलातून पायानं आले काही झाले एवढं परळीत असं भीतीच आम्हाला वाटत नव्हती. तर मेट्रो सिनेमाजवळ भीषण आग असलं तुझी गाडी घे मला तिथून तिकडे जायचं. फक्त त्याच्या गाडीवर मी त्यांचा बाप ह्याच्याशी तिसरा माणूस कधीच पुन्हा मनावर दिसला म्हणून कुठं शेत बघायचं कुठं काही आम्हा दोघाला विचारल्याशी करीत नसतं. दिवशी मला बोलवलं, माझं पॅन कार्ड काढून दिलं, माझी केवायसी केली, दवाखाना केला. म्हणला आई तुला काही पैसे पाहिजे का? तर मी म्हणला आम्हाला 1000-2000 रुपये पाहिजेत. तर मला तेवढे नाही तर काही पाहिजेत का? मी म्हणलं मग काय तर माझ्यापाशी 100-50 रुपये आता केलं तू सर आणि पैसे नाही पाहिजे. म्हणला तू आठवत बसलीस. म्हणला आई मी एका जागी फ्लॅटिंग घेतली म्हणला 1/2 एकर आहे आणि 15 दिवस लय अडचणीत आहे. म्हणला मी बाळूला बोल ना आणि एवढे 15 दिवस गेले की दिवाळीला माझी रजिस्ट्री झाली की त्यांनी सवलत दिल्या मला एक फ्लॅट एका आणि नंतर मला पैसे द्या आणि राहिलेले पुन्हा राहू द्या. नसता मी घेणार नव्हतो. इतकं मला सांगितलं त्या दिवशी. प्लॉटिंग त्यांनीच कशी घेतली. दलाल ती आहेत, आपल्या संघ दलाल ती आहेत, पुन्हा द्यायला दलाल ती आहेत. तेच आहेत ना. 100 माणसं यांना बघितले पण खबे माणूस असल्यामुळे समोर येण्यात बाहेरून मधून कुचबीच करते. असा म्हणला हो फलाना तसा म्हणला हे त्याचं पोरगच होतं स्पॉटवर ते भावड्या कार्ड असे डायरेक्ट नाव सांगते. पण आपल्याला म्हणता येणार ना, डायरेक्ट म्हणता येणार नाही हेच आहेत म्हणून. आपल्याला काय माहिती आपण नाव घ्या उद्या कुणी नसल्यास आपण कुणाच्या दोषात जा. आपल्या जवळ तसं दुसऱ्याचं घर कशाला सांगितलं सगळं सांगायलेत मला पण धक्का भ्यालेत समोर सगळ्यांनी बघितले म्हणले पण भ्यालेत. 8 आणि 8:30 वाजता 6:30ला घरातून गेले. 8 वाजताच घटना होती म्हणलं परळी सारख्या. 8 वाजता माणसं आहेत का नाहीत काय? माझी 1:30 वाजता भेट झाली. कुठं गेलता इकडं मी मोठ्याकडे जाऊन ती येऊ लागले. नाही म्हणले ते गणेश गीतेला नावळत आहे त्याच्याकडे ते पैसे होते ते म्हणजे आता आपल्याला तिला पैसे लागले मागितले. लाठ्या काट्याने हाणामारी झाली तर अख्खं गाव जमा होतं. पुन्हा 4-5 वाजता येऊन सगळीच पैसे करायचं होतं. मनगटाला धरून करायचं की साधी पंडित का मारायचं ते होतेच पहिला तर रणांगणात होऊ द्यायचं की त्या प्लॉटिंग मध्ये झालं तर त्यांनी म्हणले असते किंवा नाही आम्ही नाही एकदा बी ते वडिलांना म्हणले असते ना की तुमच्या जवळला पडू देऊ नका ह्या प्लॉटिंग मध्ये तर अजिबात आम्ही हे करीत नव्हतो. त्यांच्या नादालाच लागत नव्हतं. प्लॉटिंग वरच येते. प्लॉटिंग वरच त्याच्यातच येते. प्लॉटिंग मध्येच येते. जर समजा चलत हे गेम करून मोबाईल चलत आज चौकून निघाले मोबाईल बोलत आले एक माणूस आला मागून मोबाईल घेतला आणि पुढे गेला तिथं तयार ठेवलेली माणसं नाही. ती पोलिसांनी कहाणी करून सांगितली आपल्याला. नाही काही का होईना तसं काहीच झालं नाही. या पोलिसांनी कहाणी सांगितली आपल्याला उगं. आणि माणूस पक्का ओळखीचा असल्याशी तिथं माणूस जाणार नाही हे आम्हाला 100% माहिती त्या टायमाला. तर आता 6 वाजता लेकर बेकार पद्धतीने 6:30-7 झाले ना त्या रोडनं लेकर ट्युशन घेऊन येतात नव्हते. तिकडे चौकात यायचं आणि चौकातून ह्या रोड यायचं पण मधून येत नव्हते कोर्टासमोर. एवढा माणूस हुशार पण ते खास जवळच्या माणसानं म्हणजे ह्याच्यातल्या कुणीतरी म्हणजे त्यांच्या जवळचा पण लय असणार एखादा एक कुणीतरी खात्री करत. त्या दिवशी त्यांना माहिती बी असणार त्या माणसाला की ह्याचे लेकर ट्युशनला नाहीत ही आता ट्युशनला जाणार नाही आणायला म्हणून हे पण माहिती. पुन्हा त्यांना त्या माणसाला हे बी माहिती की त्याच्या बायकोच्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही ती फोन बी लावणार नाही म्हणून हे पण माहिती. असा बी एक माणूस त्यांच्या सोबत असणार त्या दिवशी सगळा माहितीवान. खाली बोलून म्हणजे लेकर सोडून खाली गेले म्हणजे काहीतरी ते ग्राउंडवर 300-400 लोक एनी टाइम म्हणजे 12 वाजेपर्यंत तिथं माणसं असते. 100 मोटरसायकल असते ना. मोटरसायकल सांगणार ना ह्याचीच कशी माहिती हेच ह्याला मारलंय किंवा हीच मोटरसायकल पडली
सांगणार 100 मोटरसायकलीतनं तिथं एकच एवढीच मोटरसायकल कशी दिसली त्या माणसाला सांगणाऱ्या पोलिसला? पोलिसला एक बी माणूस दिसला नाही का, नुसती मोटरसायकल दिसली लगेच घेऊन गेले का? पोलीस आहे बरं, पोलीस म्हणलं ना सगळं प्रशासन विकल्या गेलंय, सगळं प्रशासन विकल्या गेलं. इथले जे पोलीस आहेत ना, हे पोलीसच दल राहिलेलं नाही. मग ह्यांना आरोपी नाही तर मग पोलिसांनाच मर्डर केला सांगावं लागेल ना. आता मर्डर बी पोलिसांनाच केला. जर गाडी होती तिथं घरी कळवलं होतं का उचलता? नाही, सकाळी रात्रभर बॉडी तिथंच राहिली आणि सकाळी सतीशला त्याला फोन केला की तिथं बॉडी महादेव मुंडे कोण आहे बघ. त्याला डायरेक्टच म्हणले महादेव मुंडे कोण. ह्यांना कसं मग रात्री सतीशलाच फोन करायचा कसा कळाला म्हणते मी. मग आमच्या भोपल्याच्या सरपंचाला का कळाला नाही की भोपल्यात सगळं आधार कार्ड तर भोपल्याचे होते कागदपत्र. मग त्यांनी पुन्हा माझं होतं, पुन्हा सासऱ्याचं बँकेचे पासबुक सगळे आमच्या सोबतच, सगळं ते पिगमीसाठी सगळं सोबत सामान असायचं त्यांच्या. मग पिशवीतच. मग 9:30 वाजता पोलिसांनी फोन करायचा ना आमच्या गावच्या सरपंचाला की अशाला अशी गाडी पडली आणि हे कोणी बघा. संध्याकाळी जेव्हा गाडी केलाच नाही, मग करायचा ना त्यांनी, केला नाही त्यांनी फोन पोलिसांनी. डायरेक्ट सकाळी काहीच नाही केलं आणि सकाळी सतीशलाच फोन केला त्यांनी. गाडी घेऊन गेले, गाडी रात्रीच घेऊन गेले. त्या स्पॉटला 9:20 गाडी तिथं जमा आहे रजिस्टरला. 9:20 गाडी आता जमा केली. गाडी नेली माणूस ठेवला, बॉडी तिथंच. पंचनामा नाही, काहीच नाही. सकाळी केला पंचनामा, नंतर गाडी जमा केली. सकाळी 7ला सतीशला भास्कर केंद्राने फोन केला, हे महादेव मुंडे कोण आहे? आला का तो भास्कर केंद्र? भास्कर केंद्रानेच फोन केला. माझं तर म्हणणं भास्कर मला तर एवढं म्हणले जेवढे आणि PI सानप आणि SP ठाकूर साहेब यांचं CDR काढावं. आरोपी एका मिनिटात भार्गव साहेबाला दुसरे SP साहेब मध्ये घालून मी बोलायला लावलं तरी त्यांनी काहीच केलं नाही, नुसतं करतोच. नोकरासारखंच वागत होती. म्हणजे तुम्ही काढायच्या अगोदर बी आम्ही SP सरांना भेटला होता, कावत सरांना. मग ते म्हणले परळीच्या व्हिजिटला जा म्हणले, परळीला अजून एकदा जा म्हणले, तपास सांगतील तुम्हाला सगळं. तिथं गेले तर चोरमुले सर त्यांची बैठक चालू होती. त्यात तर इथले PI बघितल्या तर मला म्हणले बाहेर जा म्हणले, बाहेर जाऊन बसा. म्हणलं का? मग चोरमुले सर म्हणले या म्हणले मध्ये. मग कशामुळे आलात? मी म्हणलं मर्डर बाबत बोलायला आले. तर तिथले एक डायरेक्ट कॉन्स्टेबल म्हणलं की फोन आले होते म्हणून तपास थांबलेला. चोरमुले सरांना खुद म्हणलेले ते कुणाचे फोन आले काय झाले. मग चोरमुले सरनं विचारलंच असं ना नंतर आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला कुणाचे फोन आले, काय झाले, काय झालं, आणि त्यांच्याकडेच अजून परत तपास दिलाय. मग चोरमुले सरांना बी आरोपी माहितीत ना, मग का लांबन लावते ते? चोरमले काढला, मी काढायला लावला तपास. मी SP ला बोललो चोरमले मला माहित नाही कोण आहेत ते. मी इथं त्या कार्यक्रमाला आलतो ना, ह्याच्या खुर्शीच्या कार्यक्रमाला आला तेव्हा ते माझ्या समोर आला. माझ्या आष्टीची जागा रिक्त होती DYSP पण. तो चोरमले माझ्याकडे आला, टोपी बिपी घातली, सॅल्यूट हाणला आणि म्हणला अण्णा मला घेता का आष्टीला? मी त्याची बोलण्याची ती स्टाईल पाहिली. मी म्हणला का हे तो पुरा पांडव हवालदार दिसतो, ह्याला आष्टीला काय ह्याला नेऊ? मी डायरेक्ट म्हणलं, त्या तोंडावर म्हणलं तुझी एकंदरीत बॉडी लँग्वेज मला सांगते की तू काहीच कामाचा नाही. आणि तो मग हे काय, मग हे असले बिनकामीच माणसं आणून ठेवायचे नाही. चोर मला काय कामाचा माणूस आहे मला सांगा बघ. त्याला असं 100 मीटर पळून दाखवा म्हणा, तो 100 मीटर पळणार सुद्धा नाही. आता तुम्ही मीडियावाला कॅमेरा घेऊन जा, त्याला 100 मीटर पळायला पळून का तू? भार्गव साहेबांनी मेल टाकलं होतं सांगायला. त्या SP साहेबांना मला रिप्लाय मेसेज करून सांगितला त्या केसमध्ये लक्ष द्यायला, तरी घातलं नाही भार्गव साहेबांनी. नंदकुमार बारगळ साहेब आणि इथं महाजन होते. त्या म्हणजे सानप गेले की महाजन आले वाटतं. आता केसच्या जे प्रकरणात आहेत ते त्यांनी तर सगळं दाबादाबीच करून टाकली. हाय त्या बी केसचं सगळं वाटोळं करून टाकलं. फाईल महाजन आता केस मध्ये आहेत ना, होते ना महाजन, ते पण इथं होते, परळीत पण होते त्या टायमिंगला. महाजन तर नंबर 1 बोगस माणूस आहे. ते महाजन तर डायरेक्ट पोलीस आरोपींबरोबरच होता ना. मग त्या स्पॉटवर आता मसाजोगचे लोक तेच म्हणतायत ना, महाजनला याच्यात डायरेक्ट आरोपी करा, सहआरोपी.
त्याच काळात महाजन इकडे बी होता. होता. सानप सानप सर गेले की ते आले. सानप सानप बिचारा चांगला माणूस. सानप साहेबांसाठीला बोलले ना 28 तारखेला 28ला आरोपी अटक करतो आणि 31 तारखेला म्हणले की LCB ला गुन्हा वर्ग करतो. का म्हणले ती कळलं नाही. मग लगेच मी काय केलं, मला डाऊट आला म्हणून मी पिटिशन औरंगाबादला दाखल केलं कोर्टामध्ये. पण आताचा जो तो साबळे आहे ना ते चांगले, तो माणूस चांगला आहे. पहिले बी याच्यात होते, पहिले एकदा आलते पण त्यांच्याकडे आणि त्यांना लगेच काढून टाकलं. तपासात पुन्हा काढून टाकलं होतं LCB LCB काढला. हा शेख कोणतरी बसविल टाकून तिथं लगेच शेख बसव. हा त्यांना LCB ला आलते आपल्या LCB ला होते. हो साबळेला काढलं काढलं आणि तुमच्या संभाजीनगरचा शेख बसवला. सचिन सानप LCB ला गेला. हो सचिन सानपच चालवत होते LCB. सचिन सानप साहेब संभाजीनगरला आणि आपल्या केसमध्ये सिटीला काय संबंध याचा तपासात यायला? त्याची ड्युटी संभाजीनगरचा पोलीसवाला आपल्या केसमध्ये सिटीमध्ये तपास करायला येतो. त्याच्याकडे सगळं ते नंबर टाकणं हे करणं. आम्ही गेलो चौकशी कराय की त्याच चालू ते त्याचा नंबर कुणाला किती दिले कुणाला किती घेतले हेच चालू त्याचं. दुसरं केव्हा प्रत्येक वेळेस पोलिसांनी गेलं की पोलिस म्हणायचे तुम्ही LCB ला दाखल करा, इकडं हे करा, तिकडे ते करा, धनंजयमुंडेकडे जा, पंकजाकडे जा. सगळ्याचे खेटे खाऊन खाऊन थकून गेला. SP प्रत्येक SP बद्दल 4-4, 5-5 वेळेस गेलो. एकदा भोपल्याचे 2-4 गाड्या घेऊन अख्खं गाव. गावातून बी आपल्या मुलांना बोलवायचं का बोलले. मी म्हणलं मी का खाली. ते म्हणले तुम्ही कोण आहेत त्यांना म्हणले आई आहेत. तुम्हालाच नेलं भाऊ ते काय झालं, ते आमचे 5 दिवसांना अगोदर भांडण झालते. त्यावेळेला भांडणं झालते आमचे शेतासाठी, म्हणजे सोयाबीनच्या खळ्यासाठी. माझं दिराचं चालू होतं आणि मग ते त्याच्यात त्यांनी बोलले नाहीत. मग ह्यांनी काय म्हणले, मला धीर म्हणले तुझं 5 दिवसात काय होतंय ते वाटोळ बघ म्हणले. वाटोळ म्हणून नाही म्हणले, 5 दिवसात तुझं काय होतंय ते बघ. आणि हे मर्डर झाला 5व्या दिवशी. मग हे माझ्या बयानामध्ये मी सांगितलं होतं सगळं रिअल मध्ये काय काय झालं, म्हणून त्यांना चौकशीला नेलं होतं त्यांनी. मग ते 5व्या दिवशी मर्डर झालता ना, म्हणून चौकशीला नेलं होतं त्यांना. चौकशी नंतर लक्षात आलं असेल की याच्यात नाही. घरोघरी मातीचे चुली आहेत का, बोलता बोलता माणूस बोलतो राग व्हायचा. मग तर मी म्हणलं ना, मला त्यांनी वसकले. मग त्यांच्या भावाला असा उलटा शब्दच बोलला नाही की माझ्या बायकोला का बोलतोस म्हणून. त्यांनी मला वसकले. चल बस म्हणले गाडीत, चल शेतात जायचंय म्हणले, उगच का नादाला लागायलीस म्हणले. हे दोघं बोलायले नवरा बायको. तरी पण त्यांनी एक शब्द सध्या फिरून सध्या म्हणले नाही की का माझ्या बायकोला बोलतात. इतका त्यांचा स्वभाव शांत होता. भांडण म्हणजे असं नकोच वाटत होतं. मी जर कधी बोलायले तर डायरेक्ट ग्रामपंचायतला आम्ही गावात निवडून आलो. ते राजाभाऊ संघ जरा किरकिर झाली काही कारणावून, ते लगे पुन्हा मार्केटला उभं राहिलो. मला म्हणले अजून तुम्ही पुढे आणलंच का. ते त्या ग्रामपंचायतला 1-2 महिने बाहेर पडावं लागलं. आता तुम्ही अजून राजकारणात तुम्हाला कळतच नाही. कशाला काय गरज आहे म्हणले, आम्ही आहेत ना. राजाभाऊ ग्रामपंचायत माणिकचे त्याचे झाले नाही, यांच्यासोबत तुमच्यासोबत. तेव्हा 3 महिने हे नव्हते. मग घरी बघाय कोण होतं. रोज उठता बसता. आता त्याचा रात्री फोन आला, अण्णा येले उद्या, मी ते उद्धव ठाकरे येणार आहे, हे येणार आहे. म्हणलं येऊ दे, येतील ते आपल्याला न्याय पाहिजे. आपल्याला न्याय पाहिजे. राजकारणाचा संबंध नाही, राजकारणाचा संबंध नाही, आपल्याला न्याय पाहिजे. आणि खरे आरोपी गवसावत नाव फिव कुणाचे काही फक्त आम्हाला कळावं की का म्हणून मारले. मारलं का, दोष काय होता ह्यांचा, एवढंच पाहिजे आम्हाला. काहीच दोष नाही. म्हणजे ह्यांचं एवढं काय केलं की इतकं विचित्र मारण्या इतकं. ह्या आरोपीचं काय केलं ह्यांनी. त्यांच्या घरात शिरले होते का, त्यांच्या लेकरा बाळाला त्रास दिला का, त्यांच्या फॅमिलीला त्रास दिला. रात्री त्याचा फोन आला, मला फोन केला, ते भावाला पाठवतो म्हणला होता. भाऊ त्यांचे भाऊ नाही, भाऊ नाही, ते आले राजूला बोललो त्याचा. मला रात्री फोन आलता. नाही, त्यांना पण भांडण नको वाटतंय. राजाभाऊ फोडला पण भांडण नको वाटतंय त्यांना. भांडण तंट्यावाला माणूसच नाही. कोणाला काय बोलला त्याच्यात जाऊन पाया पडन असले आवला. आता दोघांचं ऑफिस आज बाजूलाच आहे आमचं.
ते राजावर बी काहीतरी 307 का काय लावली होती ना. ते त्याच्यातच लावली होती. लावली तो बी होता का? दोघं बी बापलेक होते. 3 महिने गायब होते. त्यावेळेस सगळं ह्यांनी बघितलं. आम्ही दोघात पॅनल केला. आपले भाजपचे 5 मी त्यांना दिलते, 8 दिलते. त्याच्यातले 5ला 5 भाजपचे आपल्यात आणि एक बी माणूस आला. पण पुन्हा नंतर ह्या मार्केटला ह्याच वाल्मिकनं सांगितलं आता माणिक नाही दादाला घ्यायचं. मी नको म्हणलं होतं, परिवेश नव्हता, काही नव्हता. आणि मी धनंजय मुंडेला डायरेक्ट सांगितलं होतं, माझ्या ऑफिसमध्ये फोन लावून दिला माणिकनं. मी सांगितलं ग्रामपंचायतला मी उभा राहणार नाही. जर नाही उभा राहिलो ते पुन्हा मागून फोन आला उभाच राहावं लागतं. मग उभा राहिल्यावर मी म्हणलं पडलो तरी ताईच आहे आणि आलो तरी ताईच आहे. पण मागून त्यांनी थोडं टाकलं घोळा. समजा त्या मार्केटला माणूस नसल्यामुळं किंवा काही असल्यामुळे ह्यांना उभा करावं लागतं. ह्यांना भाजपची इकडून तिकडून मतं जास्त मिळते पडते. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त हे राजकारणी होते. ह्यांचं काय हे राजकारणी होते, ह्यांचं काही टेन्शन. माझा नवरा काय होता, माझ्या नवऱ्याला का मारलं हेच मला जाणून घ्यायचंय ना. ह्यांचं झालं राजकारण, मग तर माझा नवरा का मारला ह्यानी? मग काहीच कारण नाही ना. आता साहेब मी त्या दिवशी खूप बोललो. बरं केलं म्हणलं या जवळ बोलून माणसं मारली आमची. डायरेक्ट हो डायरेक्ट. आज 10 वर्ष मी विरोधात होतो त्यांच्या. हो नगरपालिकेला जुगल शेट आमची उभा होतो. आम्ही आमच्या अंगावर आलो, आम्ही बी अंगावर गेलो. कनेरवाडी काय भांडणाला? कनेरवाडीवाले माग नाही. मग सगळं गाव एक असते. सकाळी गावात भांडण होते ना, परळीत पुन्हा एकच होते. सकाळी भांडणं केले तरी परळीत एक फिरतेत कनेरवाडीचे सगळे. ह्याच्यात एवढंच करा, ह्याच्यात SIT लावा, काहीतरी काही पण करून सहकार्य सगळ्यांना करून. तुम्हाला मी सांगतो 100% आरोपी सापडते. दबाव 100% सापडते. नाही तो अधिकारी असा दिला SP-ने, तो कोणाच्याच बापाला दबावाला घाबरत. माग एक मोठं प्रकरण बीडचं झालं. त्याच्यात कुणी बी म्हणलं त्याला ह्याचं नाव टाक त्याचं नाव टाक, तेव्हा म्हणला अशी बात असलं होणार नाही. मी खरे जेवढे तेवढेच आरोपी, खरेच आपल्याला खरेच आरोपी पाहिजे, खरेच आरोपी सापडले पाहिजे. नाही तर आपल्या त्यांच्या व्यवहारात किती बी नाव आहेत ना, आपण काही प्रत्येकाचं नावच घ्यावं का? आपला डाऊटच झाला या प्लॉटिंग वर. या प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले, एवढं मत नक्की आहे आता. प्लॉटिंग ज्यांनी घेतली त्यांनीच मारले. मग ते कुणा बी घेऊ सापडले की आम्हाला आम्ही विचारणार माझ्या लेकराचा गुन्हा काय होता, तुम्ही कशासाठी मारलं, तुम्ही माझ्या नाही. त्यांना फाशीशिवाय शिक्षा नाही. त्यांनी जसं तोडलाय तसं तोडायचं. त्यांनी जसं तोडलंय तसं तोडायचं. त्यांनी तोडलंय नाही बेकार मारलंय. आता सगळे साहेब ऐका ना, फोटो बघू सुद्धा वाटत नाही. आणि काय एवढंच या लेकराला कळत. ह्या लेकराने काय बघायचं? त्या दिवशी ह्या बोलत होत्या, त्याच्या डोळ्यात पाणी आलं राव त्या लेकराच्या माग. मी म्हणलं ना साहेब, 14 फेब्रुवारी मात्र पितृदिवस होता. शाळेत लेकरायच्या ये मोठा मुलगा काय म्हणला, मम्मी आम्हाला शाळेत जायचं नाही म्हणला. पप्पा नाहीत म्हणलं, पूजा असते शाळेत, आम्ही काय करावं म्हणलं सांग. मी म्हणलं मामाला मामीला पाठवते, म्हणलं तुम्ही जा. तरी पण म्हणले नाही, म्हणले आम्हाला शाळेतच जायचं नाही. 14 फेब्रुवारीला लेकर बघायला लागले मला. गेल्या वर्षीचे फोटो बघायला रडायला लागले. मग हे लेकरायचं किती हे, त्यांनी काय बघितलंय पुढचं. आता बापाचं सुख भेटल का लेकराला? लेखाची समाधानी भेटल का आम्हाला? कुणी त्याच्या सुनाचे पोरावले की नाही टुकू बघून मजाला गेलं तर म्हणलं माझा वाग नाही. आता माझं एक मत कमी झालं. पोरं म्हणाले तुमचे 3 मत आहेत. मी म्हणलं त्या मताची बरोबरी नाही माझ्यावर. फक्त एवढंच आता प्रशासनाकडे बी एवढंच आहे की लेकराकडे बघून तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी द्यावा. आरोपी सापडत. तुम्ही असं काही म्हणत 100% आरोपी सापडतील. ह्याच्यातले आरोपी कुठं जात नसले.
पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी. आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसती, पोलीस म्हणलं की चिड बसती अशी त्या नावाची सध्या. बरोबर आहे तुम्हाला. पण ते झालंच ना करायचं नाही, करायचं होता तसा कटेचा आणि नाही हे करायचा. जे नाव काय येत आहेत सारखे सारखे, भास्कर केंद्रे, सचिन सानप, गोविंद भाताने, गोविंद भाताने, ते राठोड कोणतरी आहे एक, बरं का. सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत, हेच करुणा मुंडेच्या ह्याच्यात हेच. मग आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंडेच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कसं काय? त्याची चौकशी करावं. अरे पोलीस आहेत का काय आहेत नेमकं काय? जेवढे पोलीस इन्व्हॉल्व होते त्या केसमध्ये त्यांनीच मारलं. मग माणसं ह्यांना आरोपी सापडत नाही ना, ह्यांनी वर्दी कशाला घातली? मग कशाला घातली वर्दी ह्यांनी? ह्यांना जर तपास करायचा नाही तर सगळी हेच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच फाशी द्या. एवढे आरोपी पोलिसाला इथल्या. ज्यानं गाडीच न्यायची माहिती झाली त्याला मग बॉडी, ज्यानं गाडी नेली त्यानंच मर्डर केलाय म्हणायचं. मग आता गाडी नेली कशी? मला पहिला प्रश्न हा पडतो की बाबा इन्क्वेस्ट पंचनामा झाल्याशिवाय ते त्याला काहीच हलवायचं नसते. गाडी कशी? गाडीत पैसे होते सगळे असे कागद पसरून टाकलेले होते. अंगठी होती बोटामध्ये, ते बी काढून देत. सगळं काढून नेलं. मोबाईल गायब, मोबाईल नाही त्यांचा. मोबाईल असतात अजून हे झालं, पण मोबाईल गायब आहे ना. तोळ्याची होती अंगठी. त्याला छंद असेल अंगठी म्हणते. नाही आताच केली होती, कीर्ती नवीन लग्नात केली. ते आमच्या दोघांचे हे झाले त्यावेळेस मी औषध पेले होते. त्यांनी कुणाच पैसे दिले नाहीत, वडिलांनी बी दिले नाहीत आणि त्यांच्या वडिलांना बी दिले. तर त्यांनी गपचूप अंगठी मोडून त्याचे पैसे देऊन माझं दवाखान्याचं बिल सारलं होतं. तेव्हापासून अंगठी नव्हती. ते पुन्हा त्या दिराच्या लग्नात केली, पुन्हा ते सासऱ्याच्या हाताने हरवली, ती पण गेली. पुन्हा नंतर आता केली तर आता तर त्यांनाच हे झालं, हरवून गेली. हो त्यांनाच हरवून गेली. थोरला कितीला आहे? 7वीला येते तो. हा, तो पण 7वीला. दोन्ही एका क्लासमध्ये टाकलेले. तर ते पोतार शाळेत येतं ना, ऍडमिशन केली. आरटी याचं मध्ये. का म्हणून एवढं गडबड केलं आपण याला कशाला ऍडमिशनला? ऍडमिशनला ते म्हणजे हे शाळेत जात नव्हता ना, ह्याला वापस बसवलंय. ह्याच्या बरोबर आहे, ह्याला वापस बसवलंय. जात नव्हता. हा म्हणजे हे लय नाजूक होता ना लहानपणी. हा नाजूक होता म्हणजे रडायचा सारखा. नाजूक